नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सोहम इन द किचन. घेतलंस गोळा पीठ घेतलंस? चला, सोहमला मी पुरणपोळी करायला शिकवते. आणि पोळपाटाच्या खाली नेहमी असं एक कापड टाकायचं असं सपोर्टला, माहितीये ना. हा बस झालं, तेवढं बस. ओके, चलो जरासं त्याला खोल कर, पकड. हा हा बरोबर आहे. हा असं जवळ कर. हा शाबास, गुड बॉय. हे तांदळाचं पिठावर का घ्यायचं माहितीये, ते सरकतं चांगलं. अच्छा, चिपकत नाही. आणि हे बघ, आता तुला चिकटतं असं वाटतंय तर तुला थोडस तांदळाचं पीठ असं घ्यायचं, असं हलकं हलकं जरा वर बघून असं असं पेरायचं जरासं. हा शाबास. आणि ही पलटी नाही मारून करायची कधी, पलटी नाही. आणि मध्येच नाही लाटायची. मग आता बाजूबाजूनी लाट. जरा चांगलं गरम झालंय. हो, भरपूर झालंय. थोडा वेळ त्याला एक बाजूने होऊन दे. तूप वगैरे आधी नको लावूस. आता मी वरनं तूप नको लावू. नको, आधी नको. आता त्याला जरा पलटी मार. कसा बघ कलर आलाय बघ. पुरणपोळीला काय मागे हो म्हणेल. आधी लवकर लवकर तूप नाही टाकायचं. अच्छा, पहिलं त्याला भाजून द्यायचं आणि मग तूप टाकायचं. आता मग हे थोडं भाजू द्यायचं. का माहितीये, मग अशी तुला मी म्हटलं तसं चणा डाळ शिजवून त्याचं आपण पुरण बनवतो, तो वेगळा भाग आहे. तो शिजते ना. इथे कमी शिजलेलं असतं, ड्राय आहे ना हे. हा, मग त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून थोडं शिजू द्यायचं. आता ज्या तू 2 पोळ्या खाल्ल्यास, तुला कसं वाटलं ते? छान लागतात, गोड लागतात है ना. गोड लागतात, छान लागतात टेस्टला पण. हा, आता तू तूप लावू शकतोस दोन्ही बाजूनी. त्याला तूप लावून त्याला हे कर मस्त. तू सोप एवढं इझिली हात लावतोस गरम पोळीला? मला सवय आहे, तव्यावरती हात लावतो डायरेक्ट, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम. चल आता घे सर्विंग प्लेट मध्ये एक कप. सोहमने बनवली ही झटपट पुरणपोळी. त्याचं आपण स्टफिंग दाखवूया का जरा? बघूया. मोड भरून भरपूर आता भरलंय म्हटल्यावरती. हा बघा किती स्टफिंग भरलेलं आहे. पुरणपोळीच आहे ही. सो गाईज, तुम्ही पण ही अशी सोपी पुरणपोळी करून खा. सो मला वाटतं तू आता जर्मनीमध्ये तुझ्या मित्रांना पुरणपोळी खायला घालू शकतोस. कशी आहे सोहमच्या हातची पुरणपोळी? मस्त आहे ना. वा, वास पण खूप छान येतोय ना. टेस्टला पण अगदी पुरणपोळी सारखी लागते. हा, जबरदस्त. तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. हा, तुम्हाला पण आवडेल. नाही आवडलं तर परत आमच्याकडे या, मग आम्ही तुम्हाला नवीन रेसिपी देऊ लगेच. पुरणपोळीचा जो तामझाम आहे ना, तो तुला तिकडे जर्मनीत करणं शक्य नाहीये. ओके, पण मग एकदम सोप्या पद्धतीने खूप टेस्टी आणि मस्त झटपट होणारी पुरणपोळी कम गुळपोळी. म्हणजे असं म्हणतात की पोळ्यांची फार कटकट असते, तर ते नाहीये. तर कमी कटकटीमध्ये खूप सुंदर होतात. हे मी नेहमी, आणि हे आपण बनवून ठेवू शकतो सोहम. म्हणजे हे तू 8-10 दिवस असं हे सारण असं छान बनवून ठेवू शकतो. बघ कसं ड्राय आहे. हे असं बनवून ठेवू शकतो. सकाळी नाश्त्याला तुला वाटलं तर खाऊ शकतो. हे मी जान्हवीसाठी करून ठेवते. आणि जान्हवी ह्याला नाव काय माहितीये का? जान्हवीने दिलेलं काय नाव दिलंय? पॅनकेक आहे. पॅनकेक, कळलं? एवढी कणिक घे बघ, त्याच्यामध्ये हे असं भरायचं. हा, आणि ते मस्त त्याचं हे करायचं, गोळा करायचा, हे असं भरायचं, गोळा करायचा, झालं असं. आणि हे लाटायचं. आणि याची रेसिपी आहे ना, आता थोड्या म्हणजे याच्या पुढे मी तुला सगळी एक ओरली रेसिपी सांगू का? हे सारण कसं, सारण नक्की कशाचं आहे ते? हे बघ, हे पण मी एक्स्ट्राचं बनवलंय तुझ्यासाठी. आता आपण गावाला वगैरे जाऊ ना, तर प्रवासात हे आपण घेऊन जाऊ, म्हणून मी काय इंग्रेडियंट्स कसं बनवलंय. इतकं सोपं आहे ना सोहम बनवायला, खूप, आणि करायला पण. पुरणपोळी फाटते फुटते, बिगिनर्स साठी ही खूप बेस्ट पुरणपोळी आहे. बघ किती झटझट होत आहे बघ. हे बघ, म्हणजे जे नवीन आहेत, ज्यांना पुरणपोळी बनवता येत नाही पण त्यांना खायची आहे, तर ते हे बनवू शकतात अशा पद्धतीने. बघ, हे तर तुला पण मी आता लाटायला शिकवणार. तू पण एक भरायचीस, लाटायचीस आणि एक बनवायचीस. ठीक आहे. हा, हे बघ, हे असं पीठ. मग हे आता मी पीठ कसं भिजवलंय ते सांगते. 1 वाटी रवा घेतला,
आणि त्याच्यापेक्षा जास्त गव्हाचं पीठ. ओके. हा, 1 वाटी रवा, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि पीठ नॉर्मल भिजवलं. जसं आपण पोळ्यांना भिजवतो ना तसं नॉर्मल पीठ भिजवलं मी आणि एक 10 मिनिटं ठेवून दिले. हे बघ कसं, कारण रवा आहे ना भिजायला लागतो. अच्छा. हा, तो भिजण्यासाठी एक 10 मिनिटं झाकून ठेवून दिलं आणि मग आता त्याला असं छान मळून घ्यायचं. हा, आणि हे सारण, ह्या सारणाची रेसिपी सांगते तुला. चणा डाळ भाजून घेतली. आता समजा तुझ्याकडे चणा डाळ नाहीये तर तू बेसन घेऊ शकतोस. चणा डाळ चांगली भाजायची बारीक गॅसवर. चांगली भाजली ना की हे पीठ चांगलं भाजलं जातं. म्हणून चणा डाळ छान भाजून घ्यायची, मिक्सरला लावायची पहिल्यांदा आणि ती जेव्हा त्याची पावडर होते ना तेव्हा त्याच्यात परत गुळ घालायचा. अच्छा. आता ही 1 वाटी चणा डाळ होती, त्याच्यात तुला गोड आवडतं म्हणून मी 1 वाटी गुळ पण घेतला. ओके. आणि मग तो गुळ सुद्धा मिक्सरला लावला त्या डाळीच्या सारणाबरोबर. ओके. एकत्रच सगळं आणि थोडेसे तीळ पण घातले, पांढरे तीळ. हे सगळं घालून असं मिक्सरला लावून असं हे बारीक वाटून घेतलं. ओके. आता हे बघ, हा तवा गरम झालाय. ही बघ पुरणपोळी घेतली, टाकली. ओके. हा, आता थोडासा गॅस आपण बारीक करूया नाही तर करपेल. आता याला होऊ देऊ. मी तुला दाखवते, खूप छान होते. तुला विश्वासच नाही बसणार की ही पुरणपोळी आपण इतकी इझिली, कारण पुरणपोळी बनवायचं म्हणजे खूप त्रास असतो. नुसतंच गव्हाचं पीठ नाही घ्यायचं, रवा घ्यायचा. अच्छा. तुला एक त्याला असं खुसखुशीतपणा लागतो ना पुरणपोळीला जो असतो. बरोबर. हा, तो नुसत्या गव्हाच्या पिठाने येणार नाही, एकदम असं लिबलिबीत असं मऊ होऊन जाईल. कारण गुळ, गव्हाचं पीठ आणि गुळ एकत्र आला ना की ते अजून मऊ पडतं. अच्छा. हा, मग त्याला एक थोडासा खुसखुशीतपणा आणण्यासाठी रवा घालायचा. हे बघ, हे छान असं बघ, फुटली आहे का, काही झालंय का, काहीच नाही. खूप त्याचे फ्लेवर बनवता येतात. जान्हवी बनवते ह्याच्यात, तू कोको पावडर, चॉकलेट फ्लेवर, ओके, असं ती काय काय बनवत असते. वा, छान दिसतंय एकदम. दिसते की नाही? मी पटकन खायला घेतो म्हणजे. बरोबर, तुला एक घास. हा बरं. गरम गरम, खूपच जास्त गरम असेल तर जरा थांब. हे बघ, मस्त दिसते आणि हे ना प्रवासात वगैरे एकदम छान टिकते पण छान. खुसखुशीत झाली की नाही मला सांग. कशी आहे? गोड आहे ना? गोड आहे ना. हे बघ, असं आपण मोडून दाखवूया. हे बघ, हो, आतून असंच वाटतंय की पुरणपोळीच आहे की नाही. स्टफ कसं भरलेलं आहे बघ, एकदम फुल. बरोबर. हे पोळपाट तू किती वर्ष वापरतेस? हे आजीने दिलेलं आहे. म्हणजे माझ्या लग्नाला जेवढी वर्ष झाली आहेत तेवढी वर्ष ह्या पोळपाटाला झाली. पोळपाट मी विकत नाही घेतला, नवीन. हा तुझ्या आजीनी, माझ्या सासूबाईंनी दिलेला पोळपाट आहे. अशा अजून आजीच्या हातच्या खूप गोष्टी आहेत. आपल्याकडे घावण करायचं भिडं आहे, त्या आजीच्या हातचं आहे. फुगली की नाही? प्रॉब्लेम होती. हा, वा, छान फुगते. डाळ चांगली मस्त खमंग भाजून मग मिक्सरला लावायची आणि असं भरपूर तूप घालायचं. असा हा आमचा मायलेकरांचा नवीन ब्लॉग आहे. हा झटपट होणारी पुरणपोळी. हे खरंच झटपट होते आणि काहीच कटकट नाही, काही नाही. तर सोहमची मी बऱ्याच वेळ ऑफिसमधून आले, खूप वेळ सोहमची वाट बघत होते. सोहम जरा त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता, मग अजून थांबले. आता वाजलेत रात्रीचे 11:30.
हा आणि 11:30 पर्यंत मी थांबले होते की सोहम आला की त्याला गरम गरम ही पुरणपोळी रेसिपी पण दाखवेन, बनवायला पण शिकवेन म्हणून थांबले होते. तर मग आता नेहमीच तर हा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक्यू. पीस. पीस.